एखाद्या माणसाचा राग आपल्या मनात असतो आणि खूप काळानंतर राग कायम राहतो मनात. पण आपण नेमके कुठल्या कारणासाठी या माणसावर रागावलो आहे ते लक्षात राहत नाही. राग मात्र कायम ठाम असतो मनात आणि मनात थोडासा तिरस्कारही असतो त्या माणसाबद्दल. पुढं होतं असं की कधीतरी एखाद्या चुकार क्षणी आपल्याला एकदम आठवतं की त्या माणसावर आपण नेमके का रागावलो होतो. आणि मग ते स्वतःला आधारही येतो की बरं झालं आपण योग्य कारणासाठी रागावलो. तर मला वाटतं रागावलं पाहिजे, माणसांवर रागावलंच पाहिजे. पण एक आहे, त्यात एक पथ्य आहे. जर लक्षात आलं त्या क्षणी ती गोष्ट फार वाईट नव्हती आणि सामाजिक हिताला बाधा करणारी नव्हती, त्यावेळेस मग तो राग सोडला पाहिजे. आपण जिवंत असेपर्यंतच, आयुष्य असेपर्यंतच त्या माणसावर जर तो चांगला असेल, सज्जन असेल आणि त्याची भूमिका विकृत किंवा वाईट नसेल, तर त्या माणसावरचा राग सोडून दिला पाहिजे. पण ती माणसं बनेल असतील किंवा बेकारच असतील आणि टुकार असतील, तर मग तो राग सातत्यानं धरला पाहिजे आणि तो मरेपर्यंत धरला पाहिजे. त्या अर्थानं वाईट माणसांवर राग धरून राहणं हे वाईट नाही. पण पुढं लक्षात आलं की आपण चुकीच्या माणसावर राग धरला आहे, तर तो राग काढून घेणं आणि जिवंत असताना त्याच्याशी मऊ वागणं, समेटाचं वागणं आणि आनंदाचं वागणं हे मात्र गरजेचं आहे. उगीचच ते धरून राहणं आडी गरजेचं नाही असं मला वाटतं.